नमस्कार. सनी खुडे रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझं नाव सनी खुडे. मित्रांनो, आजची रेसिपी आहे गुळाचा चहा कसा बनवणे. तर आता मी दाखवणार आहे की कशाप्रकारे गुळाचा चहा बनवायचा तो. तर सांगा. 1 वाटी पाणी उकळा ठेवले. त्याच्यामध्ये आपण चायपत्ती टाकणार आहे. छोटे 2 चम्मच चायपत्ती टाकली आणि आपल्या आवडीनुसार गूळ टाकायचा. आवडीनुसार गुळ म्हणजे आपल्याला जेवढा वाटेल तेवढा का? म्हणजे जसं गोड प्यायचं असेल तसं. दाखवच तरी होतं केवढा आहे केवढा नाही. असे साधारण मी 3 खडे टाकलेत. हे सगळं उकळेपर्यंत थांबायचं. किती मिनटं थांबायचं आहे? ते गुळ वितळलं पाहिजे ना. गुळ वितळलं की आपला चहा तयार झाला का? हो. अंदाजे 5 मिनटं लागतील का? हो हो. तर मित्रांनो, आपण 5 मिनिटांनी भेटूया. तर मित्रांनो, आपला गुळाचा चहा तयार आहे. आता मी पिऊन बघणार आहे आणि सांगतो तुम्हाला कसा झाला आहे तो. मित्रांनो, चांगला चहा झालेला आहे. चांगला आहे, खूपच चांगला आहे. मस्त आहे चहा. अगदी टेस्टी चहा झालेला आहे. तरी तुम्हाला असं थकवा वाटत असेल तर हा चहा तुम्ही करून प्या. खूपच चांगला वाटेल. एकदम रिफ्रेश करून देणारा हा चहा आहे. आणि साखर वाढत नाही. गुळाच्या शरीराला भरपूर फायदे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हा चहा एक वेळ नक्की करा, ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, चहा जो झालेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला सांगतो गुळ आहे, त्याचा स्वाद लागतो आहे. तुम्हाला सांगतो त्यानंतर काळ्या मिऱ्याचा स्वाद लागतो आहे, त्यानंतर दालचिनीचा स्वाद लागतो आहे आणि लवंगचा, चौघांचा तुम्हाला मित्रांनो सांगतो स्वाद लागतो आहे. सगळ्याची फिलिंग येते. असं नाही की बाबा आपण हे ॲड केले मग ह्याचा स्वाद लागणार नाही, असं काहीच नाही मित्रांनो. सर्वांचाच आपल्याला स्वाद लागतो आहे या चहामध्ये. हा एक आयुर्वेदिक चहा झालेला आहे. तर टेस्टला एकदम बेस्ट आहे, चांगला आहे. मला तर खूप आवडला चहा. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूयात. भेटूयात नवीन व्हिडिओत. अशाच एका नवीन व्हिडिओत. गणपती बाप्पा मोरया.